या 24 वर्षीय मुलीबरोबर पुण्यातील घर मालकामुळे घडली अतिशय भयंकर घटना। प्रत्येक आई वडील आपल्या मुलांनी चांगलं शिकावं म्हणून ते मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये पाठवतात। मग त्या ठिकाणी मुलांना कधी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये किंवा भाड्याने रूम घेऊन राहावं लागते, परंतु कधी कधी याच गोष्टी अतिशय भयंकर ठरतात। अशीच काही घटना वाशिम जिल्ह्यामधून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या आमिषा बरोबर घडली। नेमकं काय घडलं हे पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। 24 वर्षीय आमिषा ही वाशिम जिल्ह्यातील रहिवासी, ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये आली होती। पुण्याच्या गुरुवार पेठ या परिसरामध्ये काही मुलींबरोबर ती भाड्याने राहत होती, परंतु तेथील रूम मालक परमेश्वर महानोर यांनी तिला डिपॉझिटचे पैसे मागितले। आमिषाने डिपॉझिटचे पैसे दिले नव्हते म्हणून तिला मारहाण केली। त्याच दरम्यान ती रडत आपल्या खोलीमध्ये गेली। खोलीमध्ये त्यावेळेस कोणीही नव्हते। आमिषाने आपल्या वडिलांना फोन करून सांगितला, डिपॉझिट वरून जो काही प्रकार घडला तो सर्व सांगितला। वडिलांनी आमिषाला शांत केले आणि दुसऱ्या दिवशी पैसे पाठवतो म्हणून हेही सांगितले। परंतु वडिलांसंग बोलणं झाल्यानंतर आमिषाने राहत्या त्या घरामध्येच स्वतःला गळफास लावून स्वतःचे जीवन संपवले। घर मालकाच्या एका चुकीमुळे आज 24 वर्षीय मुलीचा जीव गेला। घर मालकाने जर